हजारो शेतकऱ्यांच्या नावाने कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या रत्नाकर गुट्टेने शेतकऱ्यांचा विश्वासघात केला। खोट्या बहाण्याने शेतकऱ्यांचे महत्त्वाचे दस्तऐवज मिळवून रत्नाकर गुट्टेने कोट्यवधींचे कर्ज कसं उचललं, कर्ज उचलण्यासाठी काय बनाव केला, पाहूयात हा विशेष रिपोर्ट। परभणी जिल्ह्यातल्या रत्नाकर गुट्टे यांचा गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी हा या भागातला पहिला साखर कारखाना। काही वर्षांपूर्वीपर्यंत दुसरा कारखाना उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांनी गंगाखेड शुगर्सला ऊस द्यायला सुरुवात केली। इतर कारखान्यांच्या तुलनेत गंगाखेड साखर कारखान्याचा दर एफआरपी पेक्षा 500 रुपयांनी कमी होता। केंद्र शासनाकडून एफआरपी प्रमाणे भाव मिळवून देतो असं सांगत शेतकऱ्यांची दिशाभूल करून रत्नाकर गुट्टेंच्या साखर कारखान्याने शेतकऱ्यांकडून कागदपत्र मिळवली। एफआरपीच्या भावाचा फरक जे तुम्हाला 500 रुपये केंद्र सरकारचा भेटणार आहे त्याच्यासाठी तुमचे सगळे डॉक्युमेंट्स लागायलेत असं म्हणून आमच्या बॉन्डवर 7/12 झेरॉक्स, आधार कार्ड झेरॉक्स, फोटो, बँकेच्या अकाउंटचे झेरॉक्स हे सगळे कागदपत्र घेऊन त्याच्यावर सह्या सुद्धा घेतल्या होत्या, पण आम्ही कारखान्याचं कर्ज उचललेलं सुद्धा नाही। 57 लोकांवर कर्ज काढलेले असं मला समजले। सरासरी त्याची अंदाजा रक्कम 3 कोटीच्या आसपास आहे। तर तुम्हाला सांगते आम्ही अद्यापपर्यंत हे कोण्याच लोकांनी कर्ज उचललेले नाही। त्या कर्जाकरता आमच्याकडे 7/12 होल्डिंग, पॅन कार्ड, आधार कार्ड, फोटो आणि कोरे बॉन्ड आमच्याकडून घेतले आहेत। तर पहिल्याने एकदा बॉन्ड घेतले, पुन्हा नंतर म्हणले त्याच्यावर तुमच्या सह्या राहिल्यात, पुन्हा आमच्याकडून डबल 2दा सह्या घेऊन घेतल्यात। नंतर अजूनशी माझ्या भावाचं आणि वडिलाचं 2 भावाच्या नावावर त्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं कर्ज न उचलता आपण आज रोजी त्या दोघं जणांच्या नावावर पण आलेलं आहे। आणि मला सुद्धा संशय आहे की माझ्या सुद्धा नाव ह्या यादीमध्ये नक्कीच आहे, कारण मी सभासद सुद्धा आहे, त्या ठिकाणचा शेअर्सधारक सुद्धा आहे। कागदपत्र मी पूर्ण दिले होते, इंग्लिश पूर्ण फाईल होती आणि त्या इंग्लिश फाईलवर बऱ्याचशा 5-50 सह्या घेतल्या होत्या आणि रात्री उशिरापर्यंत ही कारवाई झाली होती। कर्ज प्रकरण आम्ही मागे लागून घेतलं होतं। गंगाखेड शुगर्सने शेतकऱ्यांना अंधारात ठेवून त्यांच्याकडून आवश्यक ती कागदपत्र घेतली। धक्कादायक बाब म्हणजे सह्या केलेले 100 रुपयांचे कोरे बॉन्ड या शेतकऱ्यांकडून गंगाखेड शुगर्सने घेतले। या कागदपत्रांद्वारेच रत्नाकर गुट्टेने कोट्यवधींचे कर्ज उचललं। माझ्यावर काही रुपया कर्ज नसताना 2 लाखचे 15 कर्ज काढलं। ह्या कर्जाचा मला काय घेणं देणं नाही, काही नाही। आणि आमची जे बिलं निघाले त्या बिलामध्ये कमीत कमी दुसऱ्या कारखान्यापेक्षा 400 रुपयाने कमी निघाले। आणि दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या कारखान्याच्या वजनामध्ये सुद्धा फरक आहे। आमचं मापलेले ट्रकमध्ये 1-1.5 टनाचा फरक आला आहे। असं पण कंपल्सरी माझ्या सरकारी, मी शेतकरी 50 एकर मोठा असल्यामुळे माझा स्वतःचा अनुभव आहे की मी जास्तीत जास्त माझी नुकसान त्यांनी केली। माझ्या नावावर मी काही नाही घेता त्यानं 2 लाख रुपये कर्ज टाकले। मी काही 7/12 दिली नाही, काही नाही। ऊस घातला एक वेळेस, काही नाही करता त्यानं आमच्या नावावर कर्ज टाकले। या प्रकरणी शेकडो शेतकऱ्यांनी गंगाखेड पोलीस ठाण्यात ठिय्या देऊन रत्नाकर गुट्टे विरोधात तक्रारी दिल्या आहेत। रत्नाकर गुट्टेला अजूनही अटक का होत नाही असा सवाल शेतकरी करतायत। हे प्रकरण पोलीस किती गांभीर्याने घेतात याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय, तर सरकार याबाबत काय करतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।